लोक गाड्या दाखवून म्हणतात की इसमें तुम्हाला घर जायगा। मग या गावडील पाहून तुमचं काय म्हणणं आहे? घर तर नाही पण घरावरचे पत्र नक्की जाते आणि तुमचा शामलिम्स एखाद्या गावात गेला आणि तिथे त्याचे फॉलोअर्स नाही भेटले असं कसं होईल बरं? तर विषय असा आहे का सकाळी सकाळी आमची आलं एक दुकान त्याच डोक्यात बसून आम्ही निघलो राजूरपासला तुपेवाडीला। कारण किती कोणी आता आपल्याला एक मोठी गाय आणायची। आता इथं काही विशेष गोष्ट नाही पण त्या गायची किंमत लय विशेष आहे। तेवढ्यात गावात रतन भेटला त्याला पण सोबत घेतलं पण त्याला आंबडमध्ये उतराच होतं। आंबडमध्ये आलो महाराजांना मुजरा करून निघलो आम्ही राजूरपासला तुपेवाडीला। पण त्याच्या आधी या गाडीत काही वाता लागा ना इथले काका आपले फॉलोअर्स निघले पण पैसे पूर्ण घेतले बरं का। गोला पांगरेल ओलांडलं टोल नाक्यापाशी पोहोचलो। यार टोल नाक्याचं काय मॅटर सांगा तर याला सुरू व्हायच्या आधीच पूर्ण फोडले। जाऊ दे अंतरवालीला मागे सोडलं जालन्यात घुसताच माझ्या गाडीचा कार्यक्रम झाला। आता कसं काय झाला ते तर नाही सांगायला परवडत पण समृद्धी महामार्गाला मागे सोडून एका जागा रस घ्यायचं यात आहे मी पूर्ण सम कहून की आता उनलाय मोकार पाडायला भाऊ रसगीच घेतला ना आम्ही येऊन पोहोचलो तुपेवाडीमध्ये। इथं आलो की आपले फॉलोअर्स भेटले त्याला व्हिडिओ मध्ये घेतलं नाही वाद्याच्या शेंडील धरून सीधा गाईकडे आणलं। ही पाहती गाजी आज आपल्याला न्यायची लावा बरं अंदाज आणि कमेंट मध्ये सांगा केवढे जास्त पण गाय बांधलेली होती आंब्यात झाडाखाली म्हणलं महाराज वावर फटकनवर आंबा खायला हे म्हटलं माय आंबा खाल्ला आणि गायला गोऱ्याला घेऊन आलो आम्ही इकडे डोक्याकडे त्याला डोक्यात बसले ना आता आम्ही निघालो सीधा घरी। तुम्ही जाता जाता तेवढं फॉलो करून जा।